आता का खरं सांगू, या साडीपेक्षा ना मला कौतुक ते टॉवेल, टोपी आणि जे तांदूळ ओटीचं सामान आणलं ना, त्याचं फार प्रचंड कौतुक आहे. कारण कोणाला साडी द्यायची म्हटली ना, तर असं द्यायला पाहिजे असं माझी आजी म्हणते. त्याचं मला फार प्रचंड आनंद झाला. मला कोणी काही दिलं ना, मला लय बर्डन येतं बरं का. तर ही जी साडी आहे ना, इथं राहणाऱ्या पाटीलताई आणि त्यांच्या मुलींनी माझा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून त्यांनी मला प्रेमाने गिफ्ट आणून दिलेले आहे. तर मी कायम असं म्हणेल की स्वामी म्हणतात बघा की आपले हात देणाऱ्यांमध्ये असावे, घेणाऱ्यांमध्ये नसावे. आणि खरंच मला तरी मला कोण काही देत नाही बरं. खरी ही माझी म्हणजे माझं मला स्वतःला असं वाटतं. मी फार जागेवर म्हणजे आपण जे म्हणतो ना, पेरलं तर उगवतं, पण मी खूप जागेवर पेरलं पण माझं कधीच उगवलेलं नाही आहे. ते सगळी लोक अशी झरझर डोळ्यासमोरून जातात माझ्या. मी कोणाचाही दिवस आनंदी करायचा प्रयत्न केला. तर लाखो रुपये खर्च करायला मी काही एवढी जहागीरदार नाही आहे, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मी प्रत्येकाला आनंद द्यायचा प्रयत्न केला. पण कदाचित हा माझा गुणदोष असेल, त्यामुळं कोणी जाणीव ठेवत नाही त्याची. म्हणून मी असं म्हणेल की माझं बियाणं चांगलं होतं, पण समोर जिथं पेरलं ना, ती जमीनच नापीक होती. असू दे, काय वांधा नाही. खरं सांगू का, यावर्षी मला माझा बड्डे करायचाच नव्हता, पण कुणी नाही ना, तरी मी बाकी कोणाच्याकडून अपेक्षा करत नाही, पण नवऱ्याकडून मात्र मी अपेक्षा करते. पण तीही आता मी करून द्यायची सोडून दिली होती. कारण ते कायम पैसेच देतात आणि मोकळे होतात. मग त्या पैशाची मला इतकं काय असं वाटत नाही. पण यावर्षी त्यांनी मला खरंच खूप छान साडी आणली. कदाचित मी दुःखी असेल म्हणून त्यांनी ती साडी आणली. अर्थात नेहमीप्रमाणे मला आवडलेली नाही, पण माझी बहीण मला म्हटली की आणली तर प्रेमाने घाल की. तर ती साडी मी अक्षताच्या लग्नात घालणार आहे. खूप सुंदर साडी आहे. आता त्यांनी मला आणतात बरं का गिफ्ट, पण माझा स्वभाव असा आहे की मी बदलूनच आणते ते.